तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्याला खूप वेळ थांबावं लागलं। पुण्यातून नाशिकला यायचं होतं आणि पुणे विमानतळ हे डिफेन्सचं विमानतळ आहे आणि तो नोटम जो असतो, जो की ज्या काही डिफेन्सच्या ॲक्टिव्हिटी सुरू असतात त्यामध्ये थोडा वेळ तो वाढल्यामुळं यायला उशीर झाला। तरी मी आपली सगळ्यांची मनापासून या ठिकाणी क्षमा मागतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। आज नाशिकमध्ये या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष सुनीलजी केदार, जिल्हा अध्यक्ष सुनीलजी बच्चाव, उत्तरचे आमचे अध्यक्ष यतीनजी कदम, आमचे आमदार सीमाताई, लक्ष्मणजी, उपस्थित आमचे सगळे पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार बांधव, 9 तारखेला या केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्ष म्हणून या देशातील जनतेनं माननीय मोदीजींना, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सलग 3 वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली आणि त्याला आता 11 वर्ष पूर्ण झाली। म्हणून जनतेने जी संधी दिली, देशवासियांनी जी संधी दिली, त्या 11 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये सरकार म्हणून नेमकी काय उपलब्धी आम्ही या ठिकाणी जनतेसाठी, आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा डबल इंजिनचं सरकार म्हणून सुद्धा राज्यामध्ये सुद्धा आपल्या नेमके मागच्या 11 वर्षामध्ये काय प्रगती झाली, काय विकास झाला, याची माहिती आपल्या सगळ्यांसमोर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठेवायची आहे। मी म्हणालो तसं गेली 11 वर्ष या देशातील गरिबीचं निर्मूलन असेल, जनकल्याणाच्या क्षेत्रातलं अभूतपूर्व परिवर्तन असेल, अशा स्वरूपाचं काम करताना एक जबाबदार, उत्तरदायी, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार गेल्या 11 वर्ष आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालो, हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो। आणि आपण जर पाहिलं असेल तर मागच्या 11 वर्षामध्ये केवळ या देशाला वैश्विक स्तरावरती एक महासत्ता म्हणून वेगानं वाटचाल करताना आपण पाहतोय। जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण 10व्या स्थानावरती, आज 4थ्या स्थानावरती आलो। आज एकेकाळी वेगवेगळ्या क्षेत्रात आयात करणारा देश आज निर्यात करणारा देश आपण ठरलो। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ या देशाचा विकास, समृद्ध देश, यासोबतच एक सुरक्षित देश म्हणून या देशाची अंतरान्य बाह्य सुरक्षा ही किती मजबूत आहे आणि त्याचं प्रत्युत्तर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं जे आपण सगळ्यांनी अनुभवलं, ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपल्या सरकारनं हे दाखवून दिलं की आता पहिल्यासारखं सरकार राहिलं नाही, जशास तसं उत्तर देणारच सरकार आता या देशामध्ये आहे। आणि त्यामुळे रक्त आणि पाणी आता एकत्र वाहणार नाही। या ठिकाणी ट्रेड आणि टेररिझम हे एकत्र चालू शकणार नाही। हा संदेश
ऑपरेशन सिंदूरमधून दिला गेला आणि तमाम भारतीयांच्या मनामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला की आता दुश्मनाच्या घरामध्ये घुसूनसुद्धा आम्ही अशा कारवायांचं उत्तर देऊ शकतो. आणि त्यामुळे केवळ एक विकसित राष्ट्र म्हणून एकाच बाजूनं काम न करता एक शक्तिशाली राष्ट्र या दिशेने सुद्धा अत्यंत गेल्या 11 वर्षामध्ये एक मोठी चांगली वाटचाल या ठिकाणी झालेली आपण पाहतो. आणि म्हणून मोदीजी म्हणतात की मागच्या 11 वर्ष ही 2047च्या विकसित भारताचा जो आपण सगळ्यांनी संकल्प केला त्याचा पाया आहे. अनेक उपलब्धीचा मी या ठिकाणी उल्लेख नक्की करणार आहे, पण त्याचा पाया जो आहे ही 11 वर्ष आम्ही त्याचा पाया म्हणून पाहतोय. आता आम्हाला 2047चं जे स्वप्न आहे आमचं विकसित भारताचं आमचं स्वप्न आहे, आम्ही त्याच्याकडे पाहतोय. आणि त्यामुळे तिथे कसं जायचं आणि किती वेळात जायचं याचा विचार आता आम्ही करायला लागलो. आणि म्हणून सरकारने मागच्या 11 वर्षामध्ये केलेल्या कामाचं मी वर्णन एका वाक्यामध्ये करेल की हा जो काही दृष्टिकोन होता, मी म्हणालो तसा हा जो काही पाया रचण्याचा विषय होता, त्यामध्ये परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मंत्र आपल्याला स्पष्टपणे या कामातून दिसून येतो. आणि म्हणून ते मोदीजी असंच म्हणतात की हे सगळं करत असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या सूत्रानुसार आपण काम करतोय. अनेक महत्त्वाचे निर्णय मागच्या 11 वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये झाले. 370चं कलम हटवलं गेलं. प्रभू रामाच्या मंदिराची शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली आणि रामलल्लाचं सुंदर मंदिर, जगातील सर्वोत्तम सुंदर मंदिर हे अयोध्येमध्ये आज निर्माण झालं. आमच्या मुस्लिम भगिनींसाठी अत्यंत जाचक असलेला ट्रिपल तलाक सारखा कायदा रद्द झाला. कोविडच्या महामारीच्या काळामध्ये हा देश हा अत्यंत सुरक्षित राहील याच्यासाठीचं एक अत्यंत चांगलं उदाहरण हे जगभरामध्ये भारत देश म्हणून आपण घालून दिलं. आज जवळपास आपल्या देशातील जनतेसाठी 220 कोटी मोफत डोस या निमित्तानं कोविडच्या निमित्तानं दिलं गेलं. केवळ आपल्या देशातच नाही तर जगातील 150 देशांना वॅक्सिन मैत्रीच्या नावाखाली 150 देशांना आपण लस पुरवली. मी पुन्हा तेच म्हणेन की जसं आपण काही घेणारे होतो आता आपण देणारे झालो. 150 देशांना आपल्या देशानं लस दिली. वक्फचा कायदा आणला गेला. आज CAA कायदा करण्यात आला. अशा अनेक महत्त्वाचे निर्णय हे मागच्या काळामध्ये आपण झालेलं पाहिलं. मी म्हणालो तसं देशातील एक कमकुवत अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जायचं, पण माननीय मोदीजींच्या सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षात जाणीवपूर्वक त्यासाठी काम केलं गेलं, प्रयत्न केले गेले आणि आज देशातली 4थी अर्थव्यवस्था म्हणून आज आपलं स्थान निर्माण झालं. आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा जो GDP आहे तो 90,000वरून 2,35,000पर्यंत पोहोचला. आज जगभरातले जे काही डिजिटल व्यवहार होत आहेत त्यामध्ये एकटा भारत देशातले डिजिटल व्यवहाराची टक्केवारी ही 49%, त्यातले 49% हे आपल्या देशात होतात. ही एक मोठी क्रांती आहे. आणि आज आपण जर पाहिलं भारतातील आपल्या वस्तू आणि सेवा निर्यातीची जर आपण किंमत जर पाहिली ती $825 अब्ज इतकी होते. देशातील इंटरनेट वापरण्याची संख्या गेल्या 10 वर्षात 25 कोटीवरून ती आता 97 कोटीपर्यंत पोहोचली. अशा अनेक उपलब्धी आपण या सरकारच्या काळामध्ये पाहतो. आणि केवळ देश प्रगतीच्या दिशेने चालला आहे, जागतिक आणि वैश्विक स्तरावरती एक त्याचं वेगळं महत्त्वाचं स्थान निर्माण झालं. त्यासोबतच या सरकारने देशातल्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार केला आणि अनेक जनकल्याणाच्या योजना या मोदीजींच्या सरकारमध्ये आणल्या गेल्या. शेकडो योजनांची नावं आपल्याला घेता येतील. त्यामध्ये जर आज आपण पाहिलं 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश, मी या लोकसंख्येच्या कमीत कमी 50% लोकसंख्या अशी आहे की ह्या मोदीजींच्या आणलेल्या योजनेमध्ये कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा या प्रत्येकाला झाला. अशी जवळपास 50%पेक्षा अधिक जनसंख्या आपल्या देशाची आहे. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आज 4थ्या क्रमांकावरती तर आलोच, पण या देशातील आज आपण जर पाहिलं तर 25 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली. ही एक प्रगतीची आणि विकासाचं एक मला असं वाटतं मानांकन आपण मानक पाहिलं पाहिजे, मानक म्हणूया त्याला,
की 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या आता वरती आली। आज या देशातील अनेक योजनांचा उल्लेख झाला। 4 कोटी लोकांना पक्की घरं मिळाली, 80 कोटी लोकांना जे कोविडच्या काळामध्ये जे सुरू झालं 80 कोटी लोकांना आज दरमहा मोफत राशन मिळतं, 40 कोटीपेक्षा अधिक लोकांची आरोग्य विमा योजनेचे कार्ड तयार झाली। आज या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत जवळजवळ 55 कोटी लोकांना मोफत उपचार सुरू झाले। या देशात 17,000पेक्षा अधिक आरोग्य केंद्र उभी केली गेली। मागच्या 11 वर्षात DBTद्वारे 44 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये थेट जमा झाले। आज जनधन आधार मोबाईलच्या माध्यमातून जवळपास 4 लाख कोटींचा लिकेज टळला गेला। बघा, काँग्रेसच्या काळामध्ये स्वतः त्या काळात देशाचे प्रधानमंत्री असे सांगायचे, राजीव गांधी असे म्हणायचे की आम्ही केंद्रातनं जर 1 रुपया गरिबाच्या कल्याणासाठी इथून जर दिला कुठल्या योजनेच्या माध्यमातून तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे, 85 पैसे कुठं जायचे माहीत नव्हतं। आज तसं नाही, आज 1 रुपया जर केंद्रातनं दिला तर DBTच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये 1 रुपया जमा होतो। हे मोदी सरकारचं यश आहे आणि या पद्धतीने मला असं वाटतं की मोदी सरकारने आता जे काम केलं हे आपल्याला स्पष्टपणे या निमित्तानं दिसून येईल। स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आले। आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ 12 कोटी घरात देशभरामध्ये शौचालय निर्माण झाली। आज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत खेडोपाड्यात आदिवासी भागामध्ये मोठ्या डोंगराळ भागामध्ये आज सुद्धा LPGचं कनेक्शन पोहोचलं। 10 कोटी लोकांना LPGचं कनेक्शन आज मोफत मिळालं। हर घर जलच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून या देशातील जवळजवळ 15.6 म्हणजे 15 कोटी 60 लाख घरांमध्ये नळाद्वारे थेट पाणी पोचलं। महिला सक्षमीकरणाचे फक्त लोक गप्पा मारत होते, पण महिला सक्षमीकरणासाठी या सरकारनं अनेक ठोस निर्णय घेतले। आज नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला गेला संसदेमध्ये आणि आता 2029 पासून विधानसभा असेल, लोकसभा असेल, याच्या राज्यसभा असेल, याच्यामध्ये आता 33% महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने घेतला। सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश आता खुले करण्यात आले। आज कोविड काळामध्ये सुद्धा 20 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जर आपण जर पाहिलं आकडेवारी जर लक्षात घेतली तर जवळपास 20 कोटी महिलांच्या खात्यात थेट कोविड काळामध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा झाले। आज 5.5 लाख महिला बचत गटांना वितरित केलेली जर महाराष्ट्रातील जो फिरता निधी आहे तो सुद्धा आपण जर पाहिलं तर 825 कोटीपर्यंत आहे। लखपती दिदीचे 3 कोटीचे लक्ष्य असून महाराष्ट्रात ते लक्ष्य 1 कोटीपर्यंत आहे। त्यातले जवळपास 50 लाख याच वर्षी आता पूर्ण होतील। आज महिलांसाठी झालं, युवकांसाठी सुद्धा अनेक संधी या केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या 11 वर्षामध्ये उपलब्ध झाल्या। आपण जर पाहिलं तर या देशामध्ये 490 नवीन विद्यापीठं झाली, 800 नवीन महाविद्यालय झाली। आज 16 कोटी युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं गेलं। आपण जर पाहिलं तर 2014 पूर्वी या देशातील मेडिकल कॉलेजची संख्या जी होती ती होती 24 आणि आज आपण जर मेडिकल कॉलेजची संख्या जी होती ती या देशात होती 24 होती 2014 पूर्वी आणि आज ती मेडिकल कॉलेजची संख्या जर आपण पाहिली तर ती दुपटीपेक्षा अधिक या ठिकाणी मेडिकल कॉलेजची संख्या आपल्याला झालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर MBBSची सीट 2014 पूर्वी या देशामध्ये 51,348 इतके MBBSचे आज विद्यार्थी शिक्षण घेत होते। आज 2024 रोजी 1,18,190 विद्यार्थी MBBSचं शिक्षण घेत आहेत। या देशामध्ये IIT 2014 पूर्वी 16च होते, आज 2025ला IITची संख्या सुद्धा 23 झाली। IIM जे होते ते 2014ला 13 होते, आज देशामध्ये जर आपण IIMची संख्या बघितली तर 21 वर गेली। या देशामध्ये एम्स जे होते एम्सची संख्या ही 7 वरनं मागच्या 10 वर्षात 22 झाले, म्हणजे मागच्या 65 वर्षात या देशात एम्स होते 7 आणि 2024 पर्यंत 25 पर्यंत या देशात एम्सची संख्या झाली 22। मला असं वाटतं की ही सगळी जी आकडेवारी आहे ही मला असं वाटतं की हेच दर्शवते की या देशातल्या प्रत्येक घटकाचा, समाजातल्या प्रत्येक स्तराचा विचार हा सरकारनं कसा केला याच्यावरनं दिसून येतं। हा देश आपला शेतीप्रधान देश आहे आणि या देशाच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी सरकार खंबीरपणे उभं राहिलं। आपण जर आकडेवारी ती सुद्धा पाहिली तर मागच्या या वर्षीच्या अंदाजपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये ही शेती क्षेत्राची तरतूद ही 5 पटीनं वाढवली गेली। आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत
3,46,000 कोटी रुपये ह्याचं वितरण झालं आणि देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला। याच्यात महाराष्ट्रातल्या जवळपास 32 कोटी शेतकरी त्याचा समावेश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी हा तर खरा आमचा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणून हा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेती समृद्ध झाली पाहिजे म्हणून अनेक योजना आणल्या गेल्या। आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 1,15,000 कोटी रुपयाची भरपाई आमच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून 93,000 कोटी रुपये खर्च करून 112 सिंचन प्रकल्प हे नव्यानं सुरू करण्यात आले। एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण या सिंचनाच्या प्रकल्पामध्ये 25,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले। आज आपण जर पाहिलं अन्नधान्याच्या MSPच्या किमतीमध्ये सुद्धा 150% इतकी वाढ आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांना 25 कोटीहून अधिक या ठिकाणी सॉईल हेल्थ कार्डचं वाटप देशामध्ये सॉईल हेल्थ कार्डचं वाटप देशातल्या 25 कोटी शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आज मिळालं। आज सौर पंप मोदीजींच्या आधी 1 लाखापेक्षा कमी होते, आज मोदी सरकार याच्या अगोदर आज आपण पाहिलं तर ते 10 लाखावरती गेलेत आणि त्याच्या आपल्या महाराष्ट्रात 5 लाख आज पंप आपल्याला पाहायला मिळतात। या देशाचं मी म्हणालो तसं की सहकार हे एक मोठं जाळं या देशातलं आहे। आज महाराष्ट्र तर या देशातलं सर्वाधिक सहकार असलेलं आज आपलं राज्य आहे आणि म्हणून मागच्या सहकाराचं एक स्वतंत्र मंत्रालय, इथून मागे केवळ कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक सहकार एक विभाग असायचा, पण माननीय मोदीजींनी हा निर्णय घेतला आणि 3-3.5 वर्षापूर्वी या देशाचं सहकार मंत्रालय स्वतंत्र स्थापन केलं गेलं। या देशातला हा शेवटी हा मंत्र आहे की सहकारातून समृद्धीकडे हा साकार करण्यासाठी सहकार मंत्रालय स्वतंत्र स्थापन केलं गेलं आणि त्यातून या देशातील सहकाराला ताकद देण्याचे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। आपण जर पाहिलं तर या देशात नव्यानं 5 लाख सोसायट्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलं। आज त्याच्यातल्या 40-45 हजार सोसायट्या निर्माणसुद्धा झाल्या। आज देशातील सर्व या सोसायट्यांचा कारभार हा पारदर्शकपणानं चालावा, अनियमितता संपावी, तिथले भ्रष्टाचार संपावेत म्हणून कम्प्युटरायझेशनचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि देशातल्या 67,000 जे आमचे पॅक्स आहेत, जे आमच्या गावातल्या सोसायट्या आहेत त्याचं संगणकीकरण केलं। आज जवळपास त्याच्यासाठी 2500 कोटी रुपये खर्च केंद्र सरकारने केले। आज आपण जर पाहिलं तर NCDCच्या माध्यमातून या देशाच्या सहकाराला आर्थिक ताकद दिली जाते आणि या NCDCच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 2014ला NCDC होतं, पण शेवटी इच्छाशक्ती लागते, ती भावना लागते आणि 2014चं जर आपण NCDCचं एका वर्षाचं वितरण जर पाहिलं तर 5,800 कोटी होतं आणि आज या 2024-25चं एका वर्षातलं NCDCचं देशातल्या सहकार क्षेत्राला, मग ते सहकारी कारखाने असतील, सूतगिरणी असेल, अनेक सहकारी संस्थांना आर्थिक ताकद देण्यासाठी फक्त एका वर्षात 1,30,000 कोटींची मदत ही केवळ एका आर्थिक वर्षात केली। ती 2014ला फक्त 5,800 होती। मी तुलना याच्यासाठीच करतो की शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ही आर्थिक ताकद उभी केली। आज देशामध्ये आपण जर पाहिलं तर सहकारी संस्थांत आमच्या गावातल्या सोसायटीचा सचिवापासून अपेक्स बँकच्या MD पर्यंत प्रशिक्षित अशा पद्धतीचा आम्हाला आज कुठेही स्टाफ मिळत नाही, मॅनपॉवर पाहायला मिळत नाही आणि मग सहकारचं क्षेत्र हे तिथून मला असं वाटतं की ते अधिक समृद्ध व्हायच्या ऐवजी ते कुठंतरी अडचणीमध्ये आल्यासारखं आपल्याला पाहतो। अनेक जिल्हा बँक बंद पाडलेला पाहतो, अनेक मोठ्या मल्टीस्टेटमध्ये गैरव्यवहार झालेला आपण पाहतो, अनेक गावच्या सोसायट्या चालत नाहीत आपण पाहतो आणि म्हणून हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आज पुढच्या काळामध्ये आपल्याला जर पाहिलं तर आपल्या पुढच्या 4-5 वर्षात या देशातील सहकार क्षेत्राला कमीत कमी 17 ते 20 लाख प्रशिक्षित मॅनपॉवरची आपल्याला आवश्यकता आणि म्हणून हाच विचार करून या देशातलं पहिलं सहकाराचं विश्वविद्यापीठ त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ केंद्र सरकारच्या माध्यमातून आज स्थापन झालं। याचबरोबर या देशातल्या सहकाराच्या माध्यमातून NCEL, NCOL, BBSSL सारख्या एक मोठ्या सहकारी संस्था या देशातील सहकाराला समृद्ध करण्यासाठी, या देशातील शेतीला, शेतकऱ्यांना एक आधार देण्यासाठी म्हणून कार्यरत झाल्या। अनेक क्षेत्राचा उल्लेख झाला, सिव्हिल एव्हिएशन ज्याच्यामध्ये मी काम करतो, मला असं वाटतं की ते सुद्धा एक देशाची एक मोठी क्रांती मागच्या 10 वर्षात झाली, ती आपल्यासमोर ठेवली पाहिजे। 65-70 वर्षात या देशामध्ये फक्त 74 विमानतळ होती आणि आज आमच्या देशात मागच्या 10 वर्षात आम्ही जे काम केलं या देशातल्या विमानतळांची संख्या 162 झाली। हा इतका मोठा फरक आहे हा या विमान क्षेत्रामध्ये। आज आपण पाहिलं तर या देशामध्ये डॉमेस्टिक म्हणजे जर देशांतर्गत जो प्रवास केलेली लोकांची संख्या पाहिली तर 2014 पूर्वी ती संख्या होती 7 कोटी। आज आमच्या देशात पॅसेंजर जे डॉमेस्टिक पॅसेंजरची संख्या आहे 16.5 करोड, म्हणजे 16 कोटी 50 लाख लोक
आज मागच्या 10 वर्षापर्यंत त्यांनी प्रवास या विमानसेवेच्या माध्यमातून केला आणि आज म्हणून जगातील 3ऱ्या क्रमांकाची डॉमेस्टिक एअर सर्व्हिस म्हणून डॉमेस्टिक आपलं एव्हिएशन सेक्टर म्हणून आपल्या देशाचा आज उल्लेख होतो। आपण जर पाहिलं तर माननीय प्रधानमंत्री नेहमी म्हणतात बघा, पहिल्या काळात आपण जर पाहिलं तर साधारणतः लोक ST मागतात, रेल्वे मागतात, आता विमानं मागायला लागली आणि म्हणून या सगळ्याचा फरक हा असा आहे की आज देशामध्ये सर्वसामान्य माणसाला परवडेल असा विमान प्रवास व्हावा म्हणून उडान योजनेची एक संकल्पना माननीय मोदीजींनी मांडली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून जे म्हणायला लागलो आपण की आज हवाई चप्पल पहननेवाला हवाई सफर करेगा, उडे देश का आम नागरिक, आमच्या सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास परवडला पाहिजे आणि म्हणून या देशामध्ये उडान योजना आणली आणि मागच्यात आपण जर पाहिलं तर जवळपास 1.5 कोटी लोकांनी आपल्या उडान योजनेच्या माध्यमातून आज प्रवास केला। पुढच्या काळामध्ये 10 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये नव्यानं आज आपण जर पाहिलं तर या देशामध्ये जवळजवळ देशामध्ये 620 हे उडान मार्ग आज देशामध्ये तयार आहेत। देशातली 91 विमानतळ ही उडान योजनेला जोडली गेलेली आहेत आणि पुढच्या 10 वर्षात ही योजना सुरू राहील। अजून 120 नवीन डेस्टिनेशन तयार होतील। 4.5 कोटी नव्यानं लोक विमान प्रवासाशी उडान योजनेशी जोडले जातील असा आमचा हा सगळा पुढचा सुद्धा प्लॅन याच्यामध्ये आहे। आज आपण पाहिलं आपल्या राज्यात सुद्धा महाराष्ट्र हा असं प्रथम क्रमांकाचं राज्य झालं की देशात सर्वाधिक विमानतळ जी ऑपरेशनमध्ये आहेत 13 विमानतळ हे आपल्या राज्यात आहेत आता आणि मागच्या काळात आपण पाहिलं अमरावती सुरू झालं, सोलापूर सुरू झालं, शिर्डीचं नाईट लँडिंग सुरू झालं, अकोला आता सुरू होईल, कराडचं काम चालू आहे। त्यामुळे या महाराष्ट्राला सुद्धा देशाच्या हवाई क्षेत्राशी आणि देशाच्या हवाई क्षेत्राशी सर्वाधिक जोडण्याचं काम हे खूप चांगल्या प्रमाणात चालू आहे। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या महिन्यामध्ये आता सुरू होईल। ऑगस्टमध्ये 2ऱ्या आठवड्यात डोमेस्टिक एअर सर्व्हिस आपली डोमेस्टिक सर्व्हिस सुरू होईल। तिथून पुढे महिना 1.5 महिन्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिस सुरू होईल। त्यामुळे या महाराष्ट्राला सुद्धा आता सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये निश्चितपणे आज देशामध्ये सर्वाधिक काम आपल्या राज्यामध्ये आज चालू आहे। आपण जर पाहिलं तर उद्योजकता आणि सक्षमीकरणामध्ये सुद्धा मागच्या 10 वर्षात खूप भर दिला गेला। साधारणतः 52 कोटी मुद्रा कर्जामुळे आज या देशातील 28,77,000 युवा उद्योजकांना या ठिकाणी कर्ज दिलं गेलं। ईशान्येकडे राज्यांच्या कायमच दुर्लक्षित राहिली, आपले नॉर्थ ईस्टची राज्य ही कायम विकासाच्या दृष्टीनं मागं राहिली गेली। त्यासाठी एक स्वतंत्र योजना माननीय प्रधानमंत्र्यांनी आणली आणि आज आपण पाहिलं तर 44,859 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या 3,000पेक्षा अधिक विकास योजनांना आज या राज्यातल्या मंजुरी केंद्र सरकारनं दिली गेली। आज 10 कोटी ग्रामीण महिलांना 90 लाख स्वयंसहायता गटामध्ये स्वावलंबन त्यांचं केलं गेलं। जगातील 2ऱ्या क्रमांकाचं आज मोबाईल उत्पादन आपल्या देशामध्ये होतं। PLI योजनेच्या अंतर्गत 14 क्षेत्रामध्ये जवळपास 1.6 लाख कोटींची गुंतवणूक या ठिकाणी झाली। भारतात येणाऱ्या FDIमध्ये 26% वाढ झाली आणि आपल्या महाराष्ट्रासाठी तर विशेष कौतुक की या देशात येणारी जी FDI सर्वाधिक जी विदेशी गुंतवणूक आहे ती आपल्या महाराष्ट्रात येते आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता चालना मिळते आहे। आज इलेक्ट्रॉनिक सामग्रीची निर्यातसुद्धा मागच्या 10 वर्षात 4.5 पटीने या देशामध्ये वाढली। महाराष्ट्राला UPAच्या काळामध्ये तुलनेने 10 पट अधिक निधी आपल्या राज्याला केंद्र सरकारकडून मिळाला। त्याचं एकच उदाहरण मी आपल्याला देईन की आज आपण जर पाहिलं तर 2004 ते 14 या 10 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राला वेगवेगळ्या विकास कामांसाठी केंद्र सरकारकडनं 1.23 लाख कोटी इतकी रक्कम इतके विकास निधी आपल्या राज्याला मिळाला। 1.23 लाख कोटी आणि आपण या जर आर्थिक वर्षात मागच्या 10 पाहिलं तर 14 ते 24च्या काळामध्ये महाराष्ट्राला 10.50 लाख कोटी रुपये या 10 वर्षांमध्ये ते आपल्या महाराष्ट्राला विकासासाठी मिळाले। म्हणजे 10 पटीनं अधिक 1.23 लाख कोटी हे 2004 ते 14 आणि 14 ते 24मध्ये 10.50 लाख कोटी रुपये आपल्या या महाराष्ट्राला मिळाले। आज सर्व विचार करताना आमच्या रस्त्यावरच्या फेरीवाल्याचा सुद्धा विचार झाला। आज स्वनिधी या ठिकाणी PM स्वनिधी योजनेचा ती योजना सुरू झाली आणि या देशातील जवळपास 96 लाख आमच्या रस्त्यावरच्या पथारीवाल्यांचे आमचे जे काही छोटे छोटे व्यवसाय करणारे आमचे बांधव आहेत आज त्यांच्यासाठी 13 लाख कोटी रुपयाचा निधी वितरित झाला। या देशातील जवळपास 96 लाख आमच्या पथारी विक्रेत्यांना या ठिकाणी आज सहाय्यता मिळाली। संरक्षण क्षेत्रामध्ये एक काळ आमचा देश ही संरक्षण क्षेत्रातील यंत्रसामुग्री आयात करत होता। आज आम्ही आत्मनिर्भर झालो। केवळ आत्मनिर्भर नाही झालो तर आज आमच्या देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये जी यंत्रसामुग्री ती निर्यात केली जाते। आज आपण पाहिलं तर जवळपास
या संरक्षण निर्यातसुद्धा 23 पटीनं वाढली. 23,622 कोटीवरती 2024ला आमची आज निर्यातीची ही अमाऊंट जी आहे ती रक्कमची पोचली, जी 2014ला होती 1940. म्हणजे 1940 कोटी ही 2014ला संरक्षण क्षेत्रातील निर्यातीची जी काही जो निधी होता, जी काही रक्कम होती ती 1940 कोटी होती. आणि आज 2024ला ती जर रक्कम पाहिली तर 23,622 कोटीवरती पोहोचली. आज देशातील संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप आमूलाग्र बदल झालेत. INS विक्रांतसारखे इतके मोठे प्रकल्प आज आपल्याकडे बनवले गेले. आज या देशातल्या मेट्रोचा विचार वेगवेगळ्या महानगरामध्ये केला गेला. 5 शहरांमधनं आज 21 शहरापर्यंत मेट्रोचा विस्तार झाला. या देशामध्ये आपण जर पाहिलं 2014ला केवळ 248 किलोमीटर मेट्रो धावत होती. आज 2024ला आमच्या या देशामध्ये जवळपास 1000 किलोमीटरची मेट्रो धावती आहे. राष्ट्रीय महामार्गाचं तसंच आहे. आज आपण पाहिलं तर 2014ला जवळपास या देशामध्ये 91,000 किलोमीटरचे हायवे होते. आज आमच्या हायवेची जर आम्ही लांबी पाहिली तर 1,46,000 किलोमीटरवरती पोहोचली. आज 3,96,000 किलोमीटर ग्रामीण रस्ते झाले. रस्ते वाहतुकीसाठी जवळजवळ 570% या तिथे अर्थसंकल्पामध्ये वाढ झाली. आणि म्हणून अधिक मला याच्यामध्ये खूप विषय आहेत, पण फार खोलीत जाणार नाही. खूप सांगायला लागलं तर वेळ जाईल, आधीच आपल्याला उशीर झाला. या देशातील रेल्वेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी प्रगती मागच्या 10 वर्षामध्ये झालेली आपण पाहिली असेल. आज आपण जर पाहिलं तर जगातील सर्वाधिक मोठा पूल, रेल्वेचा सर्वाधिक मोठा पूल हा चिना पूल जम्मू आणि काश्मीरमधला आज आपला उभा राहिला. 136 वंदे भारतचे नवीन रूट या देशामध्ये आपले सुरू झाले. आज आपण जर पाहिलं तर अमृत भारत रेल्वे अभियानाच्या योजनेच्या अंतर्गत या देशातील 1300 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि त्यात जवळजवळ महाराष्ट्रातील सुद्धा 132 रेल्वे स्टेशन आपण पाहिली. नुकतेच आपण पाहिलं की 15 रेल्वे स्टेशनची या ठिकाणी आज पुनर्निर्मितीसुद्धा झाली. रेल्वेचे आज आपल्या राज्यात जर आपण पाहिलं तर 2.5 लाख कोटीचे प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आज सुरू आहेत. मला वाटतं हे सगळे प्रकल्प, हे सगळे जर आपण आकडे पाहिले तर मागच्या 10 वर्षातली ही एक मोठी उपलब्धी आपल्याला पाहायला मिळेल. देशामध्ये जर आपण पाहिलं तर 2004 ते 14 या 10 वर्षाच्या काळामध्ये 1520 किलोमीटरच्या रेल्वे लाईन टाकल्या गेल्या. आणि मागच्या 10 वर्षात या देशात 3074 किलोमीटरच्या रेल्वे लाईन टाकल्या गेल्या. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगितलं की हे सगळं करत असताना आज मागच्या 10 वर्षात आम्ही मोदीजींनी हेच सांगितलं की विकास तर नक्की करू, पण विकासाबरोबर आम्ही विरासत सुद्धा या ठिकाणी जपली जाईल. आणि म्हणून भव्य राम मंदिराचा विषय असेल, काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर असेल, महाकाल परियोजना असेल, राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशाच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा विषय असेल, डॉक्टर आंबेडकर बाबासाहेबांच्या संबंधित 5 ठिकाणाचा पंचतीर्थ म्हणून या ठिकाणी विकास केला असेल, उत्तराखंडामध्ये 12 किलोमीटर लांब हेमकुंड हा साई रोपवे प्रकल्प असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये आज मागच्या 11 वर्षामध्ये आपल्या देशाची प्रगती झालेली दिसते. हा मागचं 1 वर्ष जे सरकारचं आहे, या 1 वर्षामध्ये सुद्धा खूप बोटावर मोजण्याइतके काही फक्त निर्णय मी आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 24-25 हे मागचं 1 वर्षात तिसऱ्यांदा या देशातील जनतेनं काम करण्याची संधी मान्य मोदीजींना दिली, भारतीय जनता पार्टीने NDA सरकारला दिली. मला असं वाटतं की सातत्यानं 10 वर्ष या देशामध्ये जे काही काम झालं असेल, लोकांनी जो काही अपेक्षा केली होती ती अपेक्षापूर्ती होती, ते विश्वासार्थ ठरवण्याचं काम मोदी सरकारने 10 वर्षात केलं. आणि म्हणून तिसऱ्यांदा या देशामध्ये मोदीजींना भाजपला, NDAला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी या देशवासीयांनी दिली. आणि म्हणून मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये PM आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी अधिक घरांची योजना या ठिकाणी निर्माण केली जाणारची घोषणा झाली. 12 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावरती आता इन्कम टॅक्स शून्य झाला. PM ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 70,000 कोटीची तरतूद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 7 नवीन वेगवेगळ्या योजना आणल्या, त्यासाठी 14,000 कोटीची तरतूद करण्यात आली. नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहनासाठी जवळजवळ 7 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीसाठी आज या ठिकाणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातल्या नवीन आपलं वाढवण बंदराची निर्मिती 76,000 कोटीची गुंतवणूक त्याच्यामध्ये आता केली जाणार आहे. 25 नवीन रेल्वे प्रोजेक्ट या देशामध्ये जाहीर करण्यात आले, ज्याची किंमत 90,000 कोटीची आहे. 15 नवीन रस्ते प्रकल्प ज्याच्यामध्ये 95,000 कोटीची या ठिकाणी निर्मिती आता केली जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या 11 वर्षाचं हे जे काम आहे, जितकं सांगेल तेवढं कमी आहे. मला समजतं की मी ते थोडक्यातच सांगितलं पाहिजे, आणि त्यामुळे अधिक याच्यामध्ये न बोलता मागच्या 11 वर्षातला कामाचा आढावा हा थोडक्यात आपल्यासमोर ठेवायचा होता. आणि 2047चा विकसित भारताचा संकल्प जो पूर्ण करायचा होता,
तो या निमित्तानं मला असं वाटतं की जे मागच्या 65 वर्षात काम नाही झालं ते मागच्या 10 वर्षात या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम झालं आणि म्हणून भविष्यातला 2047चा विकसित भारताचा जो प्रकल्प आहे तो संकल्प आहे तो पूर्णत्वात नेण्यासाठी त्याची पायाभरणी झाली आहे आणि एक मजबूत पायाभरणी झाली. आता पाया झाला, आता कळसाकडे वाटचाल आहे आणि ती अधिक वेगानं आणि कार्यक्षमतेनं केली जाईल असा विश्वास जनतेला या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो. खूप खूप आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आज या परिषदेच्या माध्यमातून 11 वर्षाचा एक सारांश आपल्यासमोर ठेवण्यात आला. नाशिकमध्ये बघा नाही ड्रायपोर्टचा विषय आहे, इथे सुरत चेन्नई हायवे प्रस्तावित आहे, उडान योजनेमध्ये 11 शहरांना कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. आता पुणे आणि नाशिक तुम्ही आणि आम्ही जोडणार आहोत हायस्पीड रेल्वेने, त्याचंही काम आता चालू होईल. मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाशिकच्या विषयात मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निओ मेट्रोच्या प्रकल्पाच्या बाबतीत मला असं वाटतं अनेक वेळा तेही बोललेले आहेत आणि 100% त्यांच्याही कल्पनेमध्ये संकल्पनेमध्ये निओ मेट्रोचा पर्याय या शहराच्या वाहतुकीसाठी आहे. मला असं वाटतं की त्याच्यावरती 100% आम्ही लक्ष देऊ. नाशिक जिल्हा बँकेसारखे महाराष्ट्रातले अनेक जिल्हा बँक हे आर्थिक अडचणीत आहेत, केंद्र का मदत करते नाही. लक्षात घ्या, 2 वेगळे विषय आहेत. जिल्हा बँक आणि सहकार हा सगळा विषय तसा राज्याशी संबंधित आहे पूर्ण. गावातली सोसायटी विकास सोसायटी त्यातून ती विकास सोसायटी तिथून मतदान करून जिल्हा बँकेवरती संचालक निवडून येते. जिल्हा बँकेवरून शिखर बँक हा पूर्णपणे राज्याचा विषय आहे. आता काही बँका ज्या आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल आणि काही महत्त्वाच्या संस्था आहेत 100% या राज्यातला सहकार मजबूत करायचा असेल अजून तर या संस्था ह्या का अडचणीत आल्या याच्या संदर्भात आम्ही आता येताना सुद्धा चर्चा केली. त्यामुळे जे राज्य बँकेचे शिखर बँकेचे प्रशासक म्हणून काम करतात त्यांच्याशी पण मी बोलणार आहे की नेमक्या अडचणी काय झाल्या. आणि मी मागाशी तुम्हाला म्हणालो तसं बघा की शेवटी जर सहकार क्षेत्रातनं आपल्याला समृद्धीकडे जायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. अनियमितता टळली पाहिजे, भ्रष्टाचार टळले पाहिजे, त्याच्यामध्ये काय घडलं हे नक्की पाहिलं पाहिजे. आणि म्हणून विश्वविद्यालय किंवा आम्ही युनिव्हर्सिटी आणण्याचा आमचा उद्देश तोच की एक अत्यंत ट्रेंड स्किल मॅनपॉवर आपल्याला जर ह्या सगळ्या संस्थांमध्ये देता आली तर निश्चितपणे याचा कारभार चांगला. आता आम्ही म्हणजे पॅक्स कॉम्प्युटरायझेशन करतोय. गावातल्या सोसायटीचा थेट रोजचं चालणारं काम आता जिल्हा बँकेला करणार, जिल्हा बँकेनं राज्य बँकेकडनं नाबार्ड. म्हणजे आता त्याच्यात कुठली गडबड करता येणार नाही कोणाला. चांगलं काम करण्यासाठी म्हणून जे करता येईल आम्ही ताकद तर देतोच आहे. अनेक राज्यातले सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत, अनेक राज्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आहेत. त्याला NCDCच्या माध्यमातून थेट मदत आम्ही करतो. म्हणजे या एका वर्षात आम्ही जवळजवळ 900 कोटीपेक्षा 9,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्रातल्या सहकाराला आपण दिलेली आहे. त्याच्यामागचा उद्देशच तो आहे. त्यामुळे ते पाहावं लागेल की नेमकी अडचण काय आहे. जास्ती काळ प्रशासक राहणं योग्य नाही. त्या सहकार संस्था ज्या आहेत, जिल्हा बँक ज्या आहेत ह्या लवकरात लवकर पुन्हा पूर्ववत कार्यरत कशी होती यासाठी 100% आम्ही प्रयत्न मला असं वाटतं नाशिकही महत्त्वाचं आणि शिर्डी महत्त्वाचं. तर सांगतो ना मला याच्यावरती. तर नाशिककर भाग्यवान आहेत की कुंभमेळा परत आत्ता 2 वर्षांनी नाशिकमध्ये होतं. तुम्ही भाग्यवान सगळं. त्यामुळे आज विमानतळाची खरं तर इथं यायला उशीर झाला म्हणून ती बैठक स्किप केली. हेतून मी तिथेच जाणार आहे. त्यामुळे 2 वर्षानंतर होणारा आपला जो काही कुंभमेळा आहे शिवाय त्याच्या अगोदरसुद्धा नाशिकची कनेक्टिव्हिटी ही अजून कशी वाढवता येईल याच्यामध्ये निश्चितपणे आजच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. आणि इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला चांगली सुविधा कशी मिळेल. जसं प्रयागराजला आपण पाहिलं असेल की प्रयागराजला सुद्धा आम्ही केवळ 18 महिन्यामध्ये एक नवीन टर्मिनल उभं केलं आत्ता. आणि इतकी चांगली विमानसेवा आपल्याला त्यानिमित्तानं प्रयागराजला महाकुंभमेळ्याला देता आली. शेवटी आज नाशिकमध्ये आपल्या राज्यामध्ये कुंभमेळा होतो आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितलं की आपण तिथं जात आहे तर ते काही झालं तर एक आपल्याला पुढच्या 2 वर्षाच्या ह्या संदर्भामध्ये नाशिक विमानतळ तिथली तयारी आणि पुढच्या काळातले आपल्याला काय करावं लागेल याचा एक आढावा आणि आज आम्ही घेणार. अशा स्वरूपाची मागणी याचं कारण आहे नाशिकला सर्वाधिक गेल्या 2 दिवसांपूर्वी एका दिवसामध्ये
1500 लोकांनी प्रवास एका दिवसात केलेला आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तो प्रवास वाढणार. एक नवीन टर्मिनल बिल्डिंगची मागणी आहे. नाशिक हे आपल्या महाराष्ट्रातलं खूप महत्त्वाचं शहर आहे. उद्योग असेल, व्यवसाय असेल, शेती असेल, पर्यटन असेल, धार्मिक स्थळं असतील, खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे त्याच दृष्टीने त्याचा विचार केला जातो आहे. एक तर कुंभमेळ्याचा तर विषय आहेच आहे, शिवाय नाशिक या शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे आम्ही सकारात्मक विचार करतो आहे. आजची बैठकसुद्धा त्यासाठीच घेतलेली आहे. नाही, आज बैठक आहे. आज मला काय असेल त्याचं प्रेझेंटेशन पण होईल, ब्रीफिंग होणार आहे, त्याच्यावर बोलतो. येस, आपण आता विकासाचा आलेख मांडलेला आहे. मागच्या 11 वर्षात ईडी सारखे जे गव्हर्नमेंटचे जे एजन्सी आहेत, अशा एजन्सीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नाही बघा, याच्यात असं विरोधक नेहमीच आरोप करतात. विरोध शेवटी बघा, मला असं वाटतं की शेवटी तुम्हाला काहीतरी कारण लागतं सांगायला. मुळात पहिलं तर यांना जनतेनं इतकं वर्ष काम करून सुद्धा नाकारलं, तर तुम्हाला जनतेनं नाकारल्यानंतर एक तर तुम्ही त्या मनस्थितीतच आहात. ह्या स्वायत्त संस्था आहेत, याची काही संबंध नाही सरकारचा. आणि मला असं वाटतं की शेवटी विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा जर आपण क्लिअर आहोत, आपल्याला काहीच अडचण नसेल तर सामोरं द्यायला काय हरकत आहे. त्यात असं काही नाही ना. नसेल तर तुम्ही निर्दोष उठाल. ते म्हणतात ना, ते तसं आहे की म्हण आहे मराठीत, आता जाऊ देते, की त्याला भीती कशाला वाटली पाहिजे आपल्याला. तुम्ही आहे तर सामोरं जा, त्याच्यात असा विचार करण्याची काही गरज नाही. पाठवू द्या, चला असा विचार करून पाठवलं. तुम्ही जर काहीच केलेलं नसेल तर तुम्ही घाबरायचं काय कारण आहे. मला वाटतं हा काही त्याच्यातला बचाव होऊ शकत नाही, किंवा हे काही असा दावा होऊ शकत नाही की बाबा याच्यामुळे आम्हाला काही, असं काहीच नाही. मला असं वाटतं की स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्या पद्धतीनं त्यांचे अधिकार आहेत, ते चौकशी करत असतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी अतिरिक्त जो धान्य साठ आहे त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल आणि मद्य निर्मितीसाठी तो अतिरिक्त साठा वापरण्याचा काय फायदा त्याचा होईल आणि या योजनेकडे किंवा ह्या निर्णयाकडे कसं बघतात? नाही, शेवटी आमचा शेतकरी जो आहे तो अनेक एका वेळेला 4 त्याला व्यवसाय करता आले पाहिजेत, उद्योग करता आले पाहिजेत. त्याच्या शेतीतनं त्याला जास्त उत्पन्न कशा पद्धतीनं मिळेल यासाठीचे अनेक वेगवेगळे आज आपण पर्याय विचारात घेतो. त्यातला हा एक विषय आहे की त्याच्यामागे उद्देशच तो आहे की आमच्या शेतकऱ्याला जे त्याचं उत्पन्न आहे, जे त्याचं पीक आहे, त्याच्यावरती जास्तीत जास्त वेगवेगळे प्रयोग करून त्याला जास्त उत्पन्न कसं वाढवता येईल, त्याला सदन कसं करता येईल, याच्यासाठीच तो विचार आहे. शेवट पुणे महानगरपालिका भाजपला महायुतीमध्ये लढवायला आवडेल की एकट्या स्वबळावर निवडणूक लढणार? नाही, नुसतं पुणेच नाही, आमच्या नेत्यांनी अगोदरही सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, आम्ही महायुतीमध्ये लढलो. आम्हाला महानगरपालिकासुद्धा ही महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत. काही ठिकाणी काही स्थानिक पातळीवर सुद्धा निर्णय घ्यायची जर वेळ आली तर काही वेळेला स्थानिक पातळीवर पण निर्णय घेतले जातील. पण आत्ता तरी आम्ही महायुतीमध्ये सगळ्या महापालिका, जिल्हा परिषद लढणार आहोत. विमान कंपनीचे मनमानी कारभार सुरू असतो. आता प्रयागराजमध्ये आपण बघितलं, विमान कंपनीने 50,000 काही ठिकाणी 80,000 रुपये तिकीट दिलं. पुलवामा प्रयागराव हल्ला झाला, त्याच्यानंतर एकाच दिवसामध्ये विमान कंपनी घ्यायला काही नाही, मला असं वाटतं की दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक, खरं तर हे ओपन मार्केट आहे. इथे जागतिक स्तरावर सुद्धा ओपन मार्केट आहे. पण ज्या वेळेला असे काही प्रसंग झाले, प्रयागराजचे तुम्ही मला वाटतं सविस्तर माहिती पण घ्या की प्रयागराजला असं काही वेळेला आपल्याला पाहायला मिळालं, पण नंतर आम्ही ते कंट्रोलमध्ये आणलं, चुकीचं काही होऊ दिलं. पहलगामच्या विषयात अजिबात असं काही झालं नाही. मला असं वाटतं की शेवटी सोशल मीडिया आणि याच्यावरती जे वाढत फॉरवर्ड खूप काय होत असतं, मला असं वाटतं त्याच्या खोलात जायला पाहिजे अशा विषयात. पहलगामच्या विषयात मी तुम्हाला सांगतो की 100% आमची मिनिस्ट्री 24/7 त्याच्यामध्ये आम्ही काम करत होतो. महाराष्ट्रातले जवळजवळ 1000 लोक आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फुकट, म्हणजे कुठलेही पैसे न घेता त्यांना महाराष्ट्रात आणलं. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर याच्यामध्ये कुठल्याही अशा काळात तर कोणीच केलं नाही. आणि केलं असेल तर ते मला असं वाटतं की त्याला कोणी सोडणार पण नाही. पण तसं झालंच नाही. मी तुम्हाला सांगतो, पहलगामच्या विषयात तर अजिबात नाही झालं. आमचं पूर्ण लक्ष होतं, पूर्ण मॉनिटरिंग DGCAच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून आम्ही करत होतो. झालं ना आता पूर्ण 2 वर्ष नाशिकसाठी पूर्ण वेळ आता प्लॅनिंग आहे तुमचं, काळजी करू नका. एअरपोर्ट हँडलिंगसाठी तुम्ही काही स्थानिक जे आहेत म्हणजे भारतातल्या कंपनीला प्राधान्य देणार का? कारण की तुर्कीसारख्या कंपनीला हाताळण्यात आलं, त्यांनी पाकिस्तानला जो आहे तो सपोर्ट केला.
ताबडतोब निर्णय घेतला आपण. सेलिबी नावाच्या कंपनीला ताबडतोब त्यांच्याकडनं काम काढून घेतलं, ज्यांचा बेस तुर्की होता, ज्यांनी खुले आपल्या दुश्मनांना साथ दिली. तो निर्णय एका दिवसात काही तासात झाला बघा तुम्हाला सांगतो. त्यामुळे शेवटी आता अशा वेळेला ही एक शेवटी प्रक्रिया आहे, हा प्रक्रियेचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये जे येतील, जे त्याच्यामध्ये प्रक्रियेचा पार्ट प्रोसिजर पूर्ण करतील, ज्याला मिळेल त्याला. अनेक कंपन्या ज्या आहेत, विमानतळाला लँडिंग होतं त्यावेळेला मुंबईच्या विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं आपण म्हणतो. मात्र ते शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं वापर उल्लेख करताय, एकेरी उल्लेख करताय. या संदर्भात लगेच त्याच्यावरती कार्यवाही करू आपण. मी एकदा पाहतो, ऐकतो, लगेच कार्यवाही करू आपण. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.